नमस्कार मंडळी, आज आपण काजू मोदक बनवूया। 200 ग्राम काजू घेतले, त्यासाठी 150 ग्राम साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर 5 चमचे घेतलेले, वेलची पूड आणि पाव कप पाणी घेतलेले आहे। काजू मिक्सरला थोडी थोडी घालून आणि पल्स मोड मध्ये आपल्याला वाटून घ्यायचे, म्हणजे मिक्सर बंद चालू करून असं वाटून घ्यायचे, नाहीतर त्याचं तेल सुटलं जातं। काजू मी वाटून घेतली पल्स मोड मध्ये, म्हणजे मिक्सरला पल्स मोड असतो त्या साईडने आपण उलट फिरवायचं आणि बंद चालू करून हे वाटून घ्यायचे। वाटलं तरी तुम्ही चाळूनही घेऊ शकता, पण मी अशीच घेणार आहे न चाळता। कढईमध्ये आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचंय, साखर घालून घ्यायची आणि आता साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची, आपल्याला चासणी बनवायची नाही। साखर आता विरघळलेली आहे बघा, थोडंसं असं चिपचिपी अशी झालेली साखर विरघळलेली आहे। आता यामध्ये काजू पावडर घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायची। त्याला गुठळ्या होणार नाही ही काळजी घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये मिल्क पावडर पण घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि 1 चमचा यामध्ये तूप सुद्धा घालायचे। तुम्ही यामध्ये मिल्क पावडर स्किप करू शकता, नुसती काजू आणि साखरेची पण बनवू शकता, पण थोडीशी मिल्क पावडरची टेस्ट जरा छान येते, म्हणून मी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घातलेली आहे, 4-5 चमचे एवढी। आता व्यवस्थित ही मंद आचेवर असंच ही पेस्ट शिजवून घ्यायची घट्ट होईपर्यंत। 1 चमचा तूप घालून घेऊया। बघा मिश्रण, आता काजूचं मिश्रण हे सगळं आता घट्ट होत आहे, थोडं अजून घट्ट करून घ्यायचंय आणि मग गॅस बंद करायचा। बघा मोदकाचे मिश्रण आता घट्ट झालेले आहे। आता हे एक बटर पेपरवर काढून घ्यायचे आणि मिक्स करून गार झाले की त्याचे मोदक बनवून घ्यायचे। बघा मस्त असे आता हे मी प्लेटमध्ये बटर पेपरवर काढून घेते। मिश्रण आता झालेलं आहे। आता मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचे आणि असा गोळा करायचा आहे आणि गोळा त्यामध्ये प्रेस करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे, व्यवस्थित दाबून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे बनवून घेते। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका। बघा मस्त असा हा काजू मोदक आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी आता सगळे बनवून घेते। बघा मस्त असे हे काजू मोदक आपले तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही पण बनवा काजू मोदक आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले ते। मस्त मऊ मऊ आणि सॉफ्ट आपले हे काजू मोदक आपले तयार झालेले आहेत।